श्री संत निसर्ग उपचार सेंटरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आरोग्यम धनसंपदा या विषयावर आपण अनेक जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्याशी आपण बोलतो. आपल्या शरीराचं ह्युमन बॉडी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आपण त्यांच्यावरती वेगवेगळे उपक्रम करतो आणि लोकांना निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकवतो. यासाठी जे काही उपक्रम आपण राबवतो त्या उपक्रमापैकी एक भाग आज आपल्याकडे डोंबिवलीवरनं मिस्टर आणि मिसेस इथं आलेले आहेत. यांचे काय अनुभव आपल्याला बघायचे आहेत की या अनुभवांनी मानवी जीवनाला काय काय बेनिफिट्स मिळतात आणि निरोगी जीवन कसं जगता येतं या संदर्भातली आपण माहिती घेऊया. ह्या माहितीच्या आधारे आपल्या समाजाला आपण निरोगी कसं बनवू, निरोगी जीवन कसं जगता येईल या संदर्भात आपण त्यांची एक मुलाखत घेऊया. बघूया यांनी यांच्या जीवनामध्ये काय वेगळे प्रयोग केलेत की ज्या प्रयोगाच्या आधारे त्यांना निरोगी जीवनाची गुरुकिल्ली मिळाली. या गुरुकिल्लीचा आधार आपल्याला कसा घ्यायचा आहे तर तो आपण इथं बघूया. नमस्कार. आपण इथे श्री संत निसर्ग उपचार सेंटरमध्ये आला त्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. आपण जे जीवनामध्ये जी एक चिकित्सा सुरू केलेली आहे, ज्या चिकित्सेचं स्वरूप अनादि अनंत आहे. शिवानं पार्वतीला जो मंत्र दिला त्या मंत्राच्या आधारे आपण त्या चिकित्सेला वंदन करून ती सुरुवात केली. तर शिवंभू चिकित्सा मंडळ संशोधन मंडळ याचा सेक्रेटरी या नात्यानं मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही अशा चिकित्सेला आज सुरुवात केलेली आहे जी करता की जी निसर्गदत्त आहे आणि जिनं सगळे आजार बरे होत. तुम्ही किती वर्षापासून शिवंभू चिकित्सा करता? शिवंभू चिकित्सा ही माझ्या जीवनात आली त्याचं मी भाग्य समजतो. माझ्या वयाच्या 30व्या वर्षी कारण माझ्या वाचनात एक पुस्तक आलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं शिवंभू गीता आणि ते पुस्तक कुतूहल मी घेतलं, पुस्तकाच्या दुकानात वाचलं आणि तसं मी जसं ते घ्यायला लागलो त्या दिवसापासून आजपर्यंत मी कंटिन्यू शिवंभू घेतो, डिरेक्ट करतो. आणि त्यानंतर त्या विषयावरती मी 8 ते 10 पुस्तकांचा अध्ययन केलं आणि नंतर सगळं आता आपण जसं म्हणाले शिवाने पार्वतीला सांगितलं तर तसं ते हळूहळू एक एक गोष्ट मला कळत गेली आणि माझा विश्वास आणखीन दृढ होत गेला. आणि आता माझ्या आयुष्याचा एक एम म्हणा किंवा एक ध्येय म्हणा की मला जे आरोग्य शिवंभू चिकित्सेमुळे मिळालं तर ते सर्वांना मिळावं हे आता माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि खूप चांगली चिकित्सा आहे आणि आपल्या पण मी काही क्लिप बघितल्या आणि आपल्याकडनं पण बरं शिकण्यासारखं मला मिळालं. कारण आणि आज सध्याच्या भेटून आपले इथे आलो तर मला खूप छान वाटतं की या सगळ्या सेटअप वगैरे बघून की ह्या कार्यामध्ये पण डेडिकेट तुम्ही काम करणार. तुम्हाला याचा काय काय फायदा झाला? सर्वप्रथम तर मी जेव्हा घ्यायला लागलो त्याच्या आधीची गोष्ट सांगतो. मला बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम होता. मी कायम चूर्ण एक चमचा पाण्यात टाकून घेतल्याशिवाय मला संडास साफ होत नव्हते. पण जसं मी घ्यायला सुरुवात केली तसं माझं 1 तासामध्ये माझं पोट कंपल्सरी साफ होतं. तेव्हापासून मी अर्धी बाटली मला ती फेकून द्यायला आणि जसं जसं मी सुरुवात केली घ्यायला तसं तसं माझे वेगवेगळे चांगले एक डिशीज जे होते ते बरे होत गेले आणि माझा विश्वास त्यात वाढत गेला. आणि जवळजवळ मला आता 23 वर्ष होती चिकित्सेला आणि मला कमीत कमी 100 वर्ष तरी मला जगायचं की मला ह्या जगापर्यंत हा विषय पोहोचवायचा. तुमची बद्धकोष्ठता गेली, बद्धकोष्ठतेच्या बरोबर अजून काही आजार बरे झाले? हां, स्टेप बाय स्टेप. आता खरं सांगायला गेलं तर मला ते आठवायला लागतं. कसं आहे बघा, मला सायनसचा थोडा प्रॉब्लेम होता. म्हणजे फॅन खाली झोपलो की डस्ट वगैरेमुळे किंवा सकाळी नाक दोन्ही नाक तोंड येस सायनस बरा झाला. त्याच्यानंतर उजव्या पाल्यात चामखीळ होती. ती त्रास नाही द्यायची पण ती काही दिवसांनी ती एक घेता केव्हा गायब झाली ते कळलं. एक कानाच्या मागे असं रुपयाच्या एवढं चोरायचं सर काहीतरी होतं ते काय माहीत नाही पण ते पण स्क्रीननी फेकून दिलं.
म्हणजे मी जसं घेत गेलो तसं तुम्हाला बेनिफिट होऊन तुम्ही गेलं. काय काय करता? फक्त शिवमृग पिता की अजून काही वापरता? हा छान प्रश्न आहे हा. सुरुवातीला मी जसं स्टार्ट केली तेव्हा फक्त प्यायचो, तेव्हा कमी निघायचं. पण जसं मी पाणी हे घ्यायला सुरुवात केली तसं माझं पाणी प्यायचं कमी वाटतं, त्याच्यामुळे माझं शिवामृग जास्त निघालं. तर ते जास्त घेतल्यामुळे त्याचे आणखी बेनिफिट व्हायला लागले. तसं बघा, सकाळी मी 4 वाजता उठतो. 4 वाजता उठल्यावर साधारण अर्धा ते पाऊण लिटर माझी शिवामृग निघतो. शिवामृग म्हणजे युरिन, काही लोकांना शिवामृग समजणार आहे, तर त्याला पेशाब म्हणतात, जबी म्हणतात, ते वेगळ्या भाषेत. तर ते अर्धा लिटर मी कलेक्ट करतो, उरलेलं बाग कलेक्ट करतो. आणि याच्यात एक थेरी आहे की आधीचं आणि शेवटचं थोडं काढायचं, असं ते म्हणतात म्हणून मी काढतो. तर ते बाउलमध्ये थोडं काढतो, ते अर्धा लिटर पहिले पिऊन टाकतो आणि त्याच्यानंतर मग 10-10 मिनिटांनी मग अर्धा लिटर पाणी पितो. म्हणजे टोटल 1.5 लिटर पाणी आणि अर्धा लिटर शिवामृग, म्हणजे 1 ते 4 ते 5.5 वेळेत माझं मी 2 लिटर विथ युरिन पाणी पिऊन टाकतो. तर तेवढ्या वेळात माझं 3दा पोट साफ होतं. म्हणजे क्लिअर मी जे घेतलेलं युरिन असतं ते निघून जातं एकदम बरोबर, फ्रेश वाटतं. एक्सटर्नल मसाज वगैरे त्याचा घेता का? हां घेतो. 2014ला माझा एक ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हापासून मला एक व्हर्टिगोचा इश्यू चालू होता. माझा दात पण पडला होता आणि ते 8-10 टाके पडलेले, इथे टाके पडलेले. माझा विश्वास होता, माझं शिवामृग थेरपी चालू होतं आणि मला काय व्हायचं 2014 नंतर 1-1 वर्षांनी शिवाय यायचे अटॅक यायचे व्हर्टिगोचे. ते 4 दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेतल्या की मला ओके व्हायचं, पुन्हा वर्षापर्यंतच व्हायचं. तर घरचे पण जरा थोडे पॅनिक झाले. पण मग मी माझा हा विश्वास होता शिवामृगचा आणि डेफिनेट माझं हे जाणार घरच्यांना पण बोलतो चॅलेंज घेऊन. आणि ते आता माझं जवळजवळ बरंच आहे. आता फक्त मला माझं शिवामृग पथ्य चालू, गोळ्या तर घ्यायला लागत नाही, तसं अटॅक काही आला नाही. आता जर तुम्ही जे कार्य करता आज शिवमृगच्या संदर्भात इतरांना जे समजावून सांगता, त्या लोकांपर्यंत पोहोचवता, खरं तर या कार्याला आमचा सलाम आहे. हे काम तसं तर मोठं आहे, पण शिवमृग चिकित्सा म्हटली की लोकांच्या वेगवेगळ्या संकल्पना असतात. त्यांना असं वाटतं की बा दिस इज वेस्टेज, बट दिस इज नॉट अ वेस्टेज, दिस इज अ एक्सेस. आपल्या शरीरामध्ये जे काही एक्सेस तयार झालेले आहे, ज्याचा वापर त्यावेळेस केलेला नाहीये, तो त्याचा वापर आपण रियूजला तो जर सध्या नॅचरल जे एक्सेस सोडलेलं आहे ते जर तुम्ही परत घेतलं तर त्याचा बेनिफिट तुमच्या बॉडीला लगेच होतो, कारण ते ॲब्झॉर्ब लगेच एकदम बरोबर. तर शिवामृगची जी संकल्पना आहे ती खूप मोठी आहे, बरोबर. तर त्याच्याद्वारे आपल्याला खूप लोकांपर्यंत जाता येईल. बरोबर. मला तर असं कळलं की बा तुमच्या सौ पण घेतात, विचारा त्यांना. तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे जसं मिस्टर घेतात म्हणून तुम्ही घ्यायला सुरुवात केली की तुमची पण मनाची तयारी झाली की बा ते घ्यावं. नाही, मिस्टर रोज घेत होते ना, मग मिस्टर नेहमी म्हणायचे घेत जा तुला त्याचा त्रास आहे. त्यांनी बराच काय कन्व्हिन्स केलं, पण मला किळस यायची. हे एवढं सांगतात ना, आपण घेऊन बघायला पाहिजे, आपल्याला एवढा त्रास होतो. पहिल्या दिवशी तर मी घेतलं तर मला खूपच कसं तरी झालं. दुसऱ्या दिवशी मी त्यातच पाणी टाकलं, लिंबू पिळायचं त्याच्यात. मग दुसऱ्या दिवशी मी पाणी टाकलं, काही साखर टाकली, पिलं. तिसऱ्या दिवशी थोडस मग औषध त्याच्यापेक्षा डेंजर असतं ना. मग मी विचार केला, औषध तर आपण एवढं कडू घेतो, हे तर काहीच नाही. मग मी पाणी टाकून घ्यायला लागते. हळूहळू म्हटलं पाणी कशाला टाकायचं, मग पाणी पण डायरेक्ट घ्यायला लागते. तुम्ही किती वर्षापासून घेता? मी पण 6-7 वर्ष झाली. अरे वा, अरे तर प्रॉब्लेम आला की तेवढे 4-5 दिवस आणि बाहेर कुठे गेली वगैरे की तेवढं स्टॉप होतं. बाकी रेग्युलर घेतो. चांगलंच आहे. सुखी जीवनासाठी हप्त्यातून एकदा का होईल पण प्यायला पाहिजे. आणि जे निरोगी आहेत त्यांनी घ्यायला पाहिजे, जे रोगी आहेत त्यांनीही घ्यायला पाहिजे. रोगमुक्तीचा एवढा सोपा मार्ग जगामध्ये कुठेच नाही. याची परंपरा इतकी मोठी आहे की आपल्याला माहिती असलेले शिव आणि पार्वती हे त्याचे द्योतक आहे म्हणून त्याला आपण शिव आमंत्रण करतो. पण मोरारजी भाई देसाई ज्यांनी 99 वर्षापर्यंत जीवन यापन केलं आणि ते खूप आनंदात जगले, त्यांचं आयुष्य चांगलं गेलं. नाशिकचे स्वातंत्र्य सैनिक बाबा हुदलीकर, तर हुदलीकरांची कंडिशन अशी की ते 97 इयर्स जगले आणि सुखी जगले. म्हणजे चष्मा न लावता ते गाडी चालवू शकत होते, निरोगी जीवन जगले. तर आपल्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत की जी 100 ज्यांनी गाठली आणि निरोगी जीवन जगले. तर मित्रांनो, शिवमृग चिकित्सा ही एक अशी संकल्पना आहे की जी जीवनामध्ये आली
तर तुम्हाला फक्त आरोग्य आरोग्य आणि आरोग्य देणार आहे. बरोबर. आज भारतामध्ये एवढ्या प्रणाली आहेत, एवढ्या चिकित्सा आहेत, पण या सगळ्या चिकित्सांमध्ये एक तर आर्थिक भडीमार खूप मोठा आहे, बरोबर. तो खर्च मोठा आहे, त्याचे चेकअप मोठे आहेत आणि त्याचे सोल्युशन्स खूप वेगळे आहेत. बरोबर. जर हे सगळं वाचवायचं असेल तर आपण या पॅथीकडे जाऊ शकतो. बरोबर. याचं सोपं साधं सरळ आहे. स्वतःची जी युरिन आहे ती सकाळी एका काचेच्या ग्लासात घ्यावी. बरोबर. ग्लास कोणता घ्यायचा यावर डिपेंड आहे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स कसे मिळणार. बरोबर. तांब्याच्या ग्लासाचे वेगळे आहेत, पितळेच्या ग्लासाचे वेगळे आहेत, काचेच्या ग्लासाचे वेगळे. बरोबर. ते जो काचेच्या ग्लासात घ्यावं आणि 50 ml 100 ml प्यायला सुरुवात करावी. बरोबर. असं जर सुरू केलं तर आज यांच्या अनुषंगाने यांचा अनुभव घेता घेता आज आपल्याला असं कळतंय की जर हे 10 वर्ष 20 वर्षापासून घेत असतील, या मॅडम 6 वर्षापासून घेत असेल तर सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणून बरोबर. आपण रोज जर घ्यायला सुरुवात केली तर आपण एक मोठे खर्च टाळू शकतो आणि साधी सरळ चिकित्सा करू शकतो. श्री संत निसर्ग उपचार सेंटरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण तुम्ही तुमचं नाव आणि वय सांगा. तुमचं वय आम्हाला कळत नाही किती असेल. तुम्हाला काय वाटतं किती असेल? मला वाटण्यापेक्षा मी डॉक्टर आहे, मी परफेक्ट हा, सांगेन. ओके. पण आमचे जे हा व्हिडिओ बघणार आहेत Yes, yes. त्यांना हे कळायला पाहिजे किंवा यांचं वय किती असेल. नमस्कार, मी मंगेश पोपटमाळे. मी डोंबिवलीला असतो आणि माझं वय आता 53 चालू आहे. मी इंडियन नेव्हीच्या सर्व्हिस करतो रायगड जिल्ह्यामध्ये पनवेलला. आणि ही मला जेव्हापासून ही साधना चालू केली तेव्हापासून बेनिफिट मिळत गेलं आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. माझं आता 53 वय चालू आहे आणि सरांचं टार्गेट तर 110 आहे. तर ते आता माझे गुरुच झाले की माझं 100 टार्गेट होतं आणि सरांचं 120 आहे. तर मी त्यांना ते फॉर्म्युली विचारतोच आहे. तर मी डेफिनेट सांगतो की शिवांबू चिकित्सेने 100 वर्ष तुम्ही निरोगी 100% आहे, काही डाऊट नाही. मी तर 200% गॅरंटी देतो की जो शिवांबू साधक प्रामाणिकपणे आणि कन्सिस्टन्सी युरिन घेईल त्याला कुठला डिसीज त्याच्याजवळ येणार नाही. आणि असेल तो डिसीजच आहे, कारण हा माझा मी 23 वर्षाचा अनुभव सांगतो आणि ग्रेट आहे, यात काही डाऊट घेण्यासारखं नाही आहे. आणि सर आहेत, सरांकडे आपण येऊन प्रश्न उत्तरं करून आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतो. ही सवय ही सांगतो. मी कविता मंगेश माळी आणि राहायला डोंबिवलीलाच आहे. मी पण 6-7 वर्षापासून शॉप होते. माझं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही एकदाच फक्त घेऊन बघा. पहिल्या दिवशी तुम्हाला शिवांबूचा रिझल्ट 100% समजेल. जो पहिल्या दिवशी घेईल ना त्याला कळेल की शिवांबू काय असतं. फक्त एक औषध म्हणून तुम्ही घेऊन बघा. एवढंच एक सांगा. पहिला टप्पा पार केला की मी तुमचा तुम्हाला कॉन्फिडन्स दुसऱ्या वाढतो. दिवशी तुम्ही ऑटोमॅटिक शॉम्पू घेणार एवढी गॅरंटी. कारण की मी माझ्यावरून स्वतः सांगते. आणि याच्यात एक थोडंसं ॲडिशन करतो सर. मला काही काही गोष्टी जाणून आहेत. माझी स्मरणशक्ती थोडी कमी होती, माझं गणित कच्चं होतं आणि ह्या ज्या कमी आहेत मला ऑटोमॅटिक असं जाणायला लागलं आपल्याला काहीतरी प्लस होते. मी गणित असं पहिले मला हे करायला मी मल्टिपल मनातल्या मनात केलं तर एक मला असं जाणवतं की तुमच्या सर्वांगाने त्याचा विकास होतो. बरोबर. किंवा तुम्ही एक स्टेबल होतात. तुमची जी सगळ्या पातळी, बौद्धिक पातळी, शारीरिक पातळी, त्याचा बॅलन्स होत जातो आणि त्या गोष्टींचा मला बराच फायदा होत गेला. आणि आध्यात्मिक लेवल बऱ्याच गोष्टींचा तुमचा बॅलन्स होत जातो. आणि शिवांबू चिकित्सा म्हणजे की आपल्या शरीरात सगळ्या ग्रंथी असतात, त्या ग्रंथींचा बॅलन्स करते आहे सगळं. असं एक मी माझं एक छोटंसं नॉलेज आहे की सगळ्या ग्रंथी ज्या असतात त्याचा बॅलन्स हे शिवांबू थेरपी करतो. सरांचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे, अनुभव आहे, त्याच्यामुळे यांच्याकडनं पण आम्हाला खूपच शिकायचं आहे अजून. आता इथं आमची पहिलीच भेट आहे, वारंवार आम्ही भेट घेऊच. आणि इथे आमचा हा सेटअप बघितला आणि छान वाटलं की खूप मला पण छान वारंवार काम नाकाला धक्का लावला. जरा असं हे गेलं की खूप शिंका यायच्या आणि सारखी सर्दी, नेहमी सर्दी. आणि माझा एवढी ऍसिडिटी होती, मला हायपर ऍसिडिटी आहे. मी मला पाणी सुद्धा पिता येत नव्हतं, एवढा मला त्रास व्हायचा. मग मी अर्ध शॅम्पू आणि त्याच्यापेक्षा जास्त डबल पाणी ते घेतल्याने मला खूप फरक पडला. हळूहळू आणि शिवांबू हळूहळू घ्यायचं प्रमाण म्हणजे वाढलं. प्रमाण वाढलं. पण मी पाणी टाकूनच पिते, मला हायपर ऍसिडिटी होते. आणि खूप छान प्रवास आहे. आता खरं लोकांना आम्ही कन्व्हिन्स करतोय. काही काही लोक पॉझिटिव्ह फीडबॅक देतात, काही काही लोक निग्लेक्ट करतात, काय हे चाललंय असं तसं. पण ते ही जी थेरपी आहे ना ही देवाची आहे. बरोबर. देवाच्या थेरपीला तुम्ही कोणाला बळजबरी नाही करू शकत. ही सोपी साधी सरळ ट्रीटमेंट आहे, यात पैसा नाही. त्यामुळे हे कायम निग्लेक्ट केलं जातं. बरोबर. आपल्याला जी चांगले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्याचा बेनिफिट द्या. बरोबर. आज तुम्ही इथं आलात श्री संत निसर्ग उपचार सेंटरतर्फे तुम्ही जेव्हाही
शिवंबू उपासक इथे एकत्र या. बरोबर 10-20च्या संख्येने जर आला तर तुम्हाला मोफत ट्रीटमेंट दिली जाईल. Yes. 1 दिवसाचा पूर्ण सेमिनार तुमच्यासाठी घेतला जाईल. Yes. शिवंबूची सगळी माहिती दिली जाईल आणि शिवंबूच्या प्रचार आणि प्रसारासाठी तुमचा कसा उपयोग करता Wow, येईल जरूर. आपण या सगळ्यांसाठी काम करूया. जरूर चला नमस्कार. खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि